एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। सागर अफाट आमचे प्रतिनिधी सातत्यानं क्षणाक्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, उत्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि पुण्यात ऑपरेशन टँकर कशा पद्धतीत राबवलं जातं ते आपण पाहतोय। 2 क्रेन इथपर्यंत मागवण्यात आलेले आहेत आणि आता क्रेनच्या सहाय्यानं हा टँकर उचलला जातोय। अर्ध्याहून अधिक टँकर बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। आता काहीसा भाग टँकरचा खड्ड्यात अजूनही बाकी आहे। पुण्यातनं ऑपरेशन टँकर आपण पाहतोय। सागर आणखी 2 क्रेन मागवण्यात आल्याचं कळतंय। कधीपर्यंत हे ऑपरेशन पूर्ण होईल, किती वेळ लागणार आहे अजून? अजून 10 ते 15 मिनिटं जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला लागू शकतात आणि पूर्णतः टँकर आता वरती काढण्याचा हा सगळा शर्थीचा प्रयत्न जो आहे तो महानगरपालिकेच्या या दोन्ही क्रेनचा सुरू आहे। महानगरपालिकेचे अधिकारी आहे, पण खड्डा जो आहे तो मोठा आहे आणि टँकर पूर्ण उभा केलेला आहे। झाडांच्या फांद्यांची अडचण जी आहे ती या क्रेनला आता येताना पाहायला मिळते, त्यामुळे अजूनही काही वेळ जो आहे तो या टँकरला काढण्यासाठी लागणार आहे। झाडांमुळे थोडा अडथळा जो आहे तो आता निर्माण झालेला आहे, त्यामुळे आता झाडांच्या फांद्या जोपर्यंत बाजूला केल्या जात नाहीत किंवा आता कशा पद्धतीने हा टँकर बाजूला केला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरलं जाणार आहे। आपण पाहतोय ही दृश्य, टँकर काढला जातोय आणि शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। क्रेनच्या साह्यानं हा टँकर काढला जातोय। सीसीटीव्हीच्या माध्यमात आपण एका ठिकाणी पाहतोय की हा अपघात, ही दुर्घटना नेमकी कशी झाली, सुदैवाने हा ड्रायव्हर कसा वाचला आणि आता ट्रक काढण्याचे, हा टँकर काढण्याचे प्रयत्न जवळपास सफल होत आहेत। अद्याप काही भाग टँकरचा खड्ड्यात आहे, तोही बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत। त्यासाठी 2 क्रेन मागवण्यात आले आहेत। पुन्हा एकदा जाणार आमचे प्रतिनिधी सागर सध्या आपल्या संपर्कात आहेत। सागर, हा परिसर जो आहे तो अत्यंत दाटीवाटीचा दिसतो, इथे क्रेन पोहोचलेले आहेत, मात्र त्यामुळेच अडचणी येतात। हा पूर्ण परिसर दाटीवाटीचा आहे। नक्की हा पूर्ण परिसर जो आहे तो दाटीवाटीचा आहे आणि खड्डा मोठा आहे, त्यामुळे झाडं आहे, झाडांची अडचण क्रेनला वरती घेताना येते, त्यामुळं हा पूर्ण जो क्रेन जो आहे तो पूर्ण शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते दोन्ही क्रेनच्या बाजूने चालू असताना आपल्याला पाहायला मिळतात। नेमका आता हा एका साईडला, एका बाजूला टँकर जो आहे तो एका कपारीला अडकलेला आहे आणि आता कशा पद्धतीने दोन्ही क्रेन सगळी ही पूर्ण मेहनत घेऊन हा टँकर बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो आता या दोघांचाही सुरू आहे। मात्र या ठिकाणी एवढा मोठा चौकोनी खड्डा जो आहे तो तयार झालेला आहे, नक्की या खाली मोठं काहीतरी पुरातन असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। नेमकं ही माहिती जी अजून ती समजू शकली नाही आणि 1925 पासूनची जुनी पोस्टाची इमारत आहे, त्यामुळे अजून काही अंदाज माहिती जी आहे ती समोर येत नाही आहे आणि हा टँकर आता काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। महानगरपालिका, अग्निशमन दल या ठिकाणी दाखल आहे। मात्र आता काही वेळामध्ये टँकर जो आहे तो एका बाजूला काढण्याचा प्रयत्न जो आहे तो या साईडनी क्रेनच्या माध्यमातून सुरू आहे। काही वेळामध्ये हा टँकर काढला जाईल आणि त्यानंतर या ट्रेनबरोबर खाली किती गाड्या गेलेल्या आहेत हेही अजून समजू शकलं नाही, त्यामुळे तेही कळेल आणि हा खड्डा किती खोल आहे ही माहिती हा पूर्ण टँकर काढल्यानंतर समजेल। सागर, आपण सातत्यानं म्हणतो काही गाड्या खालती अडकण्याची शक्यता आहे, तसं कोणी कंप्लेंट द्यायला किंवा तिथे कोणी उपस्थित आहे की ज्यांच्या गाड्या त्या खड्ड्यात पडलेल्या आहेत, असं कोणी आलंय तिथे? नक्की आपले पोस्ट ऑफिसचे काही कर्मचारी आहेत, त्यांच्या या ठिकाणी गाड्या लावण्यात आलेल्या होत्या, त्यातील या गेटजवळ गाडी होती अशी माहिती जी आहे ती कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळे त्यांचा अंदाज असा आहे की 1 ते 2 गाड्या ज्या आहेत त्या खाली गेलेल्या असाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे। एका कर्मचाऱ्याची एक गाडी खाली आहे, त्यामुळे आता
आणि हे रेस्क्यू ऑपरेशन आपण पाहतोय, ऑपरेशन टँकर पुण्यातनं आपण थेट पाहतोय. आणि सध्या हा टँकर एका दगडाला अडकल्याचं पाहायला मिळत आहे.